विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेट या चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. दॅट इज द टाइप्स ऑफ सेट. ओके, टाइप्स ऑफ सेटमध्ये बघा एकूण 4 प्रकारचे सेट आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. टाइप्स ऑफ सेट. Into this first type, that is singleton set. Singleton set. सेकंड आहे, चारी पण आपण एका मागून एक समजून घेऊ. सर्वप्रथम पहिला जो आहे तो सिंगलटन सेट, सेकंड जो आहे तो आहे एम्प्टी सेट, त्यालाच नल सेट असे म्हणतात. थर्ड आहे फायनाइट सेट आणि फोर्थ आहे इन्फानाइट सेट. आता त्यातला पहिला जो आहे सिंगलटन सेट. टाइप्स ऑफ सेट एकूण 4 प्रकारे नीट लक्षात घ्या. त्यातला पहिला आपण बघतोय सिंगलटन सेट. तर सिंगलटन सेट मीन्स काय, तर बघा सिंगल या शब्दाचाच अर्थ दडलेला आहे. सिंगल म्हणजे फक्त एक, ओनली वन. दॅट मीन्स अ सेट कन्सिडरिंग और कन्सिस्टिंग ऑफ ए सिंगल एलिमेंट इज इन अ सेट इज कॉल्ड सिंगलटन सेट. म्हणजे दिलेल्या संचामध्ये एक आणि एकच घटक असेल तर त्याला आपण सिंगलटन सेट असे म्हणतो. आता सिंगलटन सेट कोणते कोणते आहेत, तर फॉर एक्झाम्पल यू नो दॅट इज द एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं ऑड, दॅट मीन्स सेट ए इज द इव्हन प्राईम नंबर. आता मला सांगा सेट A is the even prime number. संच A हा असा आहे की जो सममूळ संख्यांचा संच आहे. आता सममूळ संख्या म्हटल्यानंतर जगामध्ये सममूळ संख्या फक्त एकमेव जी आहे ती म्हणजे 2. 2 इज ए इव्हन नंबर आणि इट इज ऑल्सो प्राईम नंबर. दॅट मीन्स लिहिताना कसं लिहिणार, सेट A इज इक्वल टू इवन प्राइम नंबर कोणता आहे तर 2 आणि दॅट इज द सिंगलटन सेट. बघा आता सिंगलटन सेट म्हणजे काय, तर पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. अ सेट विच कन्सिस्ट ओनली वन एलिमेंट, किंवा त्याला आपण म्हणूया सिंगल एलिमेंट, इज कॉल्ड सिंगलटन सेट. आणि सिंगलटन सेट जो आहे, सिंगलटन सेट मध्ये एक आणि एकच घटक असतो. त्याच्यानंतर सेकंड जो टाइप आहे दॅट इज द एम्प्टी सेट. एम्प्टी सेट त्यालाच नल सेट पण म्हणतात. आता एम्प्टी आणि नल सेट, एम्प्टी वरून तुमच्या लक्षात आलं, एम्प्टी मीन्स ज्याला आपण म्हणतो रिकामा, बरोबर आहे की नाही. मग आता एम्प्टी सेट म्हणजे याची डेफिनेशन काय होईल, अ सेट इन विच नो एनी एलिमेंट दॅट इज झिरो एलिमेंट इज कॉल्ड नल सेट. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला आपण नल सेट असं म्हणतो. आता नल सेटचं जर एक्झाम्पल आपण लक्षात घेतलं तर यू नो दॅट फॉर एक्झाम्पल सेट ओके, एक्झाम्पलच घेऊ इथं, असं फक्त एक्झाम्पल घेऊया आणि त्याचा आन्सर देऊया आपण. एक्झाम्पल B is a set of is a set natural number between 2 and 3. Natural number between 2 and 3. मला सांग, संच B हा असा संच आहे की ज्यामध्ये 2 आणि 3 या संख्यांमधील नैसर्गिक संख्या आहे, किंवा यातील जो घटक आहे तो 2 आणि 3 मधला नैसर्गिक संख्या आहे. मला सांगा नैसर्गिक संख्या जर सुरू झाल्या, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6. आता आपण 1 2 3, 2 आणि 3, 2 नंतर नॅचरल नंबर मध्ये लगेच 3 येतो, मध्ये कुठला नंबर आहे का, नाही. दॅट्स वाय सेट B इज ए एम्प्टी सेट, दॅट इज नल सेट. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, नल सेट विच इज ऑल्सो डिनोटेड बाय दॅट इज 5, किंवा त्यालाच आपण एम्प्टी सेट असं म्हणतो. या सिम्बॉलला एम्प्टी सेट म्हणतात. अशा पद्धतीने नल सेट जो आहे तो आपण या चिन्हाने दर्शवतो. बघा तुम्ही सेट B असा महिरपी कंस करून त्यामध्ये कुठलाही घटक न लिहिता फक्त महिरपी कंस केला तरी चालतो,
किंवा या पद्धतीने सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केलं तरी चालतं. अशा पद्धतीने सेकंड टाइप जो आहे तो आपण सेटचा बघितलेला आहे. थर्ड टाइप आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द फायनाइट सेट. फायनाइट मराठीमध्ये बघा यांना काय म्हणतात ते पण आपण समजून घेऊ. पहिला जो आहे त्याला सिंगलटन सेट म्हणजे एक घटक संच. सेकंड जो आहे तो एम्प्टी सेट और नल सेट, त्याला आपण रिक्त संच म्हणतो. थर्ड दॅट इज फायनाइट सेट. फायनाइट सेट म्हणजे त्याला आपण एक मराठीमध्ये शब्द आहे तुम्हाला आठवणं, फायनाइट आणि इन्फानाइट. इन्फानाइट म्हणजे जसं आपण त्याला म्हणतो अनंत संच, तसा फायनाइटला निश्चित घटक. फायनाइट म्हणजे काय, निश्चित घटक असं म्हणतात. मग आता फायनाइट सेटमध्ये कुठले कुठले एक्झाम्पल येतील तर याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. नंबर्स ऑफ एक्झाम्पल्स into this type of set, that is the finite set. You know that for example in set P, set C, P such that P is an number from 1 to 20 which is divisible by 4. आता मला सांगा किंवा असं आपण एखादं कुठलं घेतलं तर a set C is a set of 1 to 100 natural number which is divisible by 5. बरोबर. म्हणजे संच ए हा किंवा संच काय जे काही नाव असेल तुम्ही ते नाव द्या. संच ए हा असा घटक आहे की किंवा संच ए तील घटक असे आहेत की जे 1 ते 20 पर्यंतचे नैसर्गिक नंबर्स असून म्हणजे संख्या असून त्या 5 ने विभाज्य आहे. मग आता ते कोणते आहे ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगू शकतो. म्हणून फायनाइट सेट म्हणजे काय अगोदर त्याची डेफिनेशन बघू. तो फायनाइट सेट कशाला म्हणतात. इट इज अ सेट इज अ नल सेट ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल, देन इट इज कॉल्ड फायनाइट सेट. किंवा सिंपल भाषेत जर सांगायचं झालं, अ सेट इन विच एलिमेंट विच इज लिमिटेड अँड काउंटेबल इज कॉल्ड ॲज फायनाइट सेट. म्हणजे असा संच ज्यामध्ये असणारे जे घटक असतात ते आपण सहज मोजू शकतो, काउंटेबल काउंट करू शकतो, किंवा दॅट इज लिमिटेड त्याला कुठेतरी अंत असतो. अशा प्रकारचा जो संच असेल त्याला आपण फायनाइट सेट म्हणतो. मग याच्यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण इथे देऊ शकतो, दॅट इज सी. एक्झाम्पल सी इज इक्वल टू डायरेक्टली तुम्ही इनटू दिस P such that P is an number or is a number from 1 to 20 or 1 to 22 is divisible by 4. संच C मधील P हा घटक असा आहे की जो कितीने विभाज्य आहे, 4 ने विभाज्य आहे, डिव्हिजिबल बाय 4. ओके. मग आता हा संच म्हणजेच काय असेल तर C इज इक्वल टू, आता त्याचा आन्सर लिहिण्याची गरज नाही पण आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी, मग संच P तील संच C तील P हा घटक असा आहे की जो 1 ते 22 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा घटक असून तो कसा आहे 2 वर आहे. तर 2 शब्द लिहा, तो 4 ने विभाज्य आहे. मग 4 ने विभाज्य, मग आता 1 ते 22 पर्यंतचे मोजायचे. सगळ्यात पहिला 4 ने भाग जाणारा मग 4 नंबर येईल. नंतर 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. आता इथं 22 दिलेला आहे, 22 ला भाग जात नाही आणि दॅट इज द एंड पॉइंट ऑफ दिस सेट. 22 जो आहे तो शेवटचा अंक आहे किंवा शेवटचा प्राप्तांक आहे. आणि म्हणून संच सी मध्ये असणारे घटक कोणकोणते आहेत तर 4, 8, 12, 16 अँड 20. हे झालं मॅथमॅटिकली आपण प्रूव्ह केलं. आणि यालाच आपण म्हणतो दॅट इज द फायनाइट सेट. फायनाइट सेट म्हणजे काय लक्षात आलं मग तुम्हाला, अ सेट इन विच नंबर ऑफ एलिमेंट विच इज लिमिटेड अँड काउंटेबल, दिस टाइप ऑफ सेट इज कॉल्ड ॲज फायनाइट सेट. फॉर एक्झाम्पल इन सेट सी element P or P such that P is a number from 1 to 20 divisible by 4. संच C मधील P हा घटक असा आहे जो 4 ने विभाज्य आहे. मग 4 ने विभाज्य असणारे 1 ते 22 पर्यंतचे प्राप्तांक 4, 8, 12, 16, 20.
हे एवढेच घटक याच्यामध्ये येतात. याला कुठेतरी लिमिट आहे, हे कुठेतरी एंड झाला याचा, म्हणून याला आपण फायनाईट सेट म्हणतो. बट नंबर फोर्थ टाइप ऑफ सेट दॅट इज द इन्फानाइट सेट. इन्फानाइट सेट. इन्फानाइट म्हटल्यावर मग आता या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. इन्फानाइट ज्याला कुठेही अंत नाही. which this type of set which is unlimited, uncountable, जो आपण काउंट करू शकत नाही किंवा ज्याचं काउंटिंग कुठेच थांबू शकत नाही किंवा एंड होऊ शकत नाही, त्याला इन्फानाइट सेट असं म्हणतात. मग आता असं कोणते कोणते सेट आहेत तर यू नो दॅट सिंपल एक्झाम्पल नंबर ऑफ स्टार्स इन टू द स्काय, बरोबर आहे की नाही. किंवा एखादा तुम्ही त्याला नाव द्या, सेट ए इज ए सेट ऑफ नंबर ऑफ स्टार्स इन टू द स्काय. आता हे जनरल एक्झाम्पल झालं. बट यू नो दॅट इन अवर डेली लाईफ दॅट इज इन मॅथमॅटिक्स ऑल नॅचरल नंबर्स इन अ सेट ए. समजा एक संच ए घेतला आपण, ज्याच्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या लिहिण्याचा आपण प्रयत्न केला. तुम्ही किती दिवस लिहित बसले तरी त्या नैसर्गिक संख्या संपतील का? नाही संपणार. दॅट मीन्स all natural numbers, all even number, all odd number, all prime number, which all these are examples comes into the infinite set. अशा पद्धतीने इन्फानाइट सेट म्हणजे काय? अनंत संच ज्यामध्ये असणारे घटक हे अनकाउंटेबल असतात किंवा अनलिमिटेड असतात. मग असं एक्झाम्पल सिम्पली दॅट इज द एक्झाम्पल n into bracket 1 2 3 4 डॅश डॅश. इथं डॅश डॅश केलाय बघा. डॅश डॅशचा अर्थ असा की हा जो संच आहे हा कंटिन्यू पुढे काय होतो? प्रोसीड होतो, तो कुठेही थांबत नाही. विच इज अनलिमिटेड नंबर्स दॅट मीन्स दॅट सेट शोज अनलिमिटेड नंबर्स इन टू धिस सेट. याच्यामध्ये येणारे जे प्राप्तांक आहे ते कसे आहे? अनलिमिटेड आहे. अशा पद्धतीने मग तुम्हाला हे 4 टाईप जे आहे टाइप्स ऑफ सेट जे तुम्हाला विचारले जातात किंवा एक एक मार्कला तुम्हाला युनिट टेस्टमध्ये असेल किंवा तुमची जी काही सामायिक परीक्षा असेल त्याच्यामध्ये या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल देतील कुठलंही आणि गिव्ह द टाइप ऑफ सेट. तो कुठला प्रकार आहे संचाचा तो तुम्हाला विचारला जातो. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. आपण संचाचे 4 प्रकार बघितले. त्यातला पहिला बघितला सिंगलटन सेट, दुसरा बघितला नल सेट दॅट इज एम्प्टी सेट, तिसरा बघितला फायनाइट सेट आणि चौथा बघितला इन्फानाइट सेट. आता सगळ्यात पहिले सिंगलटन सेट डोक्यात एवढंच ठेवायचं ज्यामध्ये एकच घटक असतो. सेकंड एम्प्टी सेट ज्यामध्ये एकही घटक नसतो. थर्ड इन्फानाइट सेट ज्यामध्ये असणारे घटक निश्चित स्वरूपाचे असतात, ते आपण काउंट करू शकतो, ते आपण पूर्णपणे मोजू शकतो. आणि नंबर 4 इन्फानाइट सेट ज्यामध्ये असणारे घटक विच इज अनकाउंटेबल अनलिमिटेड, ते असंख्य स्वरूपात, असंख्य नाही म्हणता येणार आपल्याला, अनंत स्वरूपामध्ये असतात जे आपण काउंट करू शकत नाही, मोजू शकत नाही, त्याला आपण इन्फानाइट सेट असं म्हणतो. असे 4 प्रकारचे सेट आहे. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो. काही एक्झाम्पल 1-2 फक्त आपण बघू आणि ते फायनाइट सेटचे आहे, इन्फानाइट सेटचे आहे, सिंगलटन आहे का कुठले ते ओळखायचे. आता क्वेश्चनमध्ये फक्त तुम्हाला फायनाइट आणि इन्फानाइट असे 2च प्रकार दिले. काय म्हटलंय पहा, राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड and classify into finite or infinite set. बघूया सांगतो मी काय करायचं ते. एक एक्झाम्पल घेऊ आपण. सेट ए मधील ई हा घटक x such that x belongs to n and x is an odd number and x is an odd number. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. याच्यामध्ये काय करायला लावले? क्वेश्चन नीट बघा. आता तुमच्या समोर एक्झाम्पल दिलेले आहे. राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. दिलेला संच अगोदर बघा कोणत्या पद्धतीत दिलेला आहे. आपण पद्धती पण बघितल्या. दॅट इज द ओके ज्याला आपण काय म्हणतो लिस्टिंग अँड रूल मेथड. रूल मेथड मध्ये दिलेला आहे, गुणधर्म पद्धती दिली. मग आता हा गुणधर्म पद्धतीचा अगोदर कशामध्ये रूपांतर करायला लावलं तुम्हाला? लिस्टिंग मेथड मध्ये. देन अगेन पुढे काय आपल्या क्लासिफाय इनटू फायनाइट और इन्फानाइट सेट. दिलेला संच हा अनंत संच आहे का एक ज्याला आपण फायनाइट अँड इन्फानाइट, मराठीमध्ये फायनाइटचं परत मिनिंग मगाशी आपण बघितलं. फायनाइट अँड इन्फानाइट आहे याचं क्लासिफिकेशन आपल्याला फक्त याच्यामध्ये करायचं आहे. निश्चित घटक म्हणूया आपण त्याला फायनाइट म्हणजे. मग आता इथे पहा
अगोदर याचं कन्वर्जन जे आहे ते आपण लिस्टिंग मेथडमध्ये करून घेऊया. सेट ए इंटू दिस एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. संच ए मधील एक्स हा घटक असा आहे की जो नैसर्गिक संख्यांचा घटक आहे किंवा नैसर्गिक संख्यांचा जे एक भाग आहे. बिलॉंग्स टू आपण शिकलोय हे सिम्बॉल मी तुम्हाला शिकवलं होतं. या सिम्बॉलचा अर्थ पण आपण बघितला होता की चा घटक असणे आणि नसणे. वर रेष जर असेल चा घटक नसणे आणि नुसतं असं दिलं असेल उदाहरणार्थ 4 इज एलिमेंट ऑफ सेट ए. 4 हा ए चा घटक आहे किंवा 4 बिलॉंग्स टू ए. आणि जर रेष मारली तर याचा अर्थ असा होतो त्यावरती काट मारली तर 4 इज नॉट बिलॉंग्स टू ए. ठीक आहे. आता आपण आपल्या मेन याच्यावर एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. संच येथील एक्स हा घटक नैसर्गिक संख्या असून अँड एक्स इज अन ऑड नंबर आणि तो काय आहे ऑड नंबर आहे. आता ऑड नंबर कोणते कोणते तर मग तुम्हाला माहिती आहे. पहिल्यापासून सुरू जर केले आपण बोला नॅचरल नंबर मध्ये 1 3 5 7 9. आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला लिमिट दिलंय का कुठपर्यंत येते नाही. त्याच्यात फक्त एवढंच होतं एक्स हा घटक नैसर्गिक संख्या असून एक्स हा ऑड नंबर आहे. मग एक्स हा ऑड नंबर नॅचरल नंबर मध्ये जर आपण बघितलं 1 3 5 7 9 असे अनंत ऑड नंबर आहे ज्याला कुठेच लिमिट नाही. त्याने लिमिट दिलेलं नाही. त्याने जर म्हटलं असतं 1 ते 10 पर्यंतचे ऑड नंबर 1 ते 100 पर्यंतचे तर त्याला कुठेतरी एंड आला असता. त्याला आपण फायनाइट सेट म्हणू शकलो असतो. आता सिम्पली मग तुमच्या लक्षात आलं हा कुठल्या प्रकारचा सेट आहे. मग टाइप दॅट इज फायनाइट सेट. तुम्हाला दोनच प्रकार त्यांनी सांगितलेले ओळखायला फायनाइट आहे का इन्फानाइट आहे तो ओळखायचा. सेकंड टाइप ऑफ एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाईल ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल सेट ई into this x such that x belongs to integer that is x square 100. bracket complete. काय म्हटले पाहता याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स जे दिलेलं आहे. x such that x e मधला x हा घटक असा आहे बिलॉंग्स टू इंटीजर. तो इंटीजरचा एक घटक असून किंवा इंटीजर असून x स्क्वेअर इज इक्वल टू 100. आता इंटीजर म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं ज्यामध्ये प्लस आणि मायनस दोघेही संख्या समाविष्ट असतात. -1 -2 -3 -4. इकडे 1 2 3 4 संख्या रेषेवरील दोघं बाजूंच्या संख्या ज्याच्यामध्ये समाविष्ट असतात त्याला आपण इंटीजर म्हणतो. मग आता मला सांगा ई मधील एक्स हा घटक असा आहे जो इंटीजर असून दॅट इज द स्क्वेअर ऑफ नंबर इज इक्वल टू 100. अशा संख्येचा तो म्हणजे ती अशी संख्या आहे का जिचा वर्ग 100 आहे. मग आता अशा कोणत्या संख्या आहेत जिचा वर्ग 100 आहे. थोडक्यात 100 चे वर्गमूळ 10. 10चा वर्ग पण 100. आणि बघा प्लस मायनस दोघं येतात. मी तुम्हाला बोललो इंटीजर मध्ये -10 चा सुद्धा स्क्वेअर प्लस 100. मला सांगा +10 आणि -10 ह्या दोघांव्यतिरिक्त अजून कुठली संख्या आहे का जिचा स्क्वेअर 100 आहे. नाही. म्हणून अशी कुठली संख्या नाही. दॅट्स वाय इथं आपण काय सांगणार देअरफॉर एलिमेंट ऑफ सेट ई दॅट इज 10 and -10. मग आता इथं 10 and -10 हे दोनच प्राप्तांक आहे की ज्यांचा स्क्वेअर 100 आहे आणि ते इंटीजर पण आहे. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्या नाही. म्हणजे याला काय आलं लिमिट आलं आणि याला लिमिट आलं म्हणून दिस इज काय होईल विच टाइप ऑफ सेट टाइप दॅट इज द infinite set. Oh sorry, this is finite set. इथं एक माझ्याकडनं बघा इथं तुम्ही मगाशी लक्षात नाही घेतलं इन्फानाइट सेट होता पहिला. इथं चुकीचं लिहिलं गेलं इन्फानाइट सेट लिहिताना आपण शिकलो बरोबर पण लिहिताना इन्फानाइट लिहिलं गेलं. दोघंही एक्झाम्पल परत एकदा लक्षात घ्या म्हणजे तुमचं टाईपचं जे कन्फ्युजन आहे ते क्लिअर होऊन जाईल. इन्फानाइट आणि फायनाइट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं. फायनाइट म्हणजे ज्यामध्ये घटक असतात ते लिमिटेड असतात. त्याला आपण म्हणतो काउंटेबल असतात जे आपण सहजरित्या मोजू शकतो काउंट करू शकतो. मग आता संच ए मधला एक्स हा घटक असा होता जो नैसर्गिक संख्या असून तो ऑड नंबर आहे. मग आता संच ए मध्ये नैसर्गिक संख्या आणि ऑड नंबर म्हटल्यानंतर परंतु त्याला एंड नाहीये म्हणून आपण 1 3 5 7 9 हे सगळे आपण ऑड नंबर घेतले विच इज अनकाउंटेबल म्हणून हा काय झाला इन्फानाइट सेट. सेकंड एक्झाम्पल बघितलं सेट ई इंटू दिस एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आय. संच ई मध्ये एक्स हा घटक असा आहे तो इंटीजर असून
दॅट इज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100, त्या संख्येचा वर्ग 100 आहे. मग 100 वर्ग असणाऱ्या संख्या दोनच आहे इंटिजरमध्ये, एक +10 आणि दुसरी -10. म्हणजेच इथं दोनच प्राप्तांक आहे, याच्या व्यतिरिक्त तिसरा नाही. म्हणजे याला लिमिट आहे, काउंटेबल आहे. म्हणून दिस इज इन फायनाईट सेट. म्हणजे तो कोणता संच आहे? निश्चित स्वरूपाचा संच आहे. निश्चित त्याला आपण संच म्हणतो. त्याला अजून एक शब्दप्रयोग आहे, तो मराठीमध्ये जरा बघा. मला आता तो आठवत नाहीये, आठवल्यानंतर परत मी तुम्हाला तो सांगेन. आता यानंतर पुढचा जो पॉईंट जो आहे, जो आपल्याला बघायचा आहे, तो पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहोत. दॅट इज इक्वल सेट. कोणता आहे? इक्वल सेट. सेट म्हटल्यानंतर तुमच्या आता सेट जी काही कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली. मग आता इथे इक्वल सेट म्हटल्यानंतर याच्यावरनं इक्वल या शब्दातच मिनिंग दडलेलं आहे. इक्वल सेट मीन्स ज्या संचातले घटक इक्वल सारखे असतील, आपण अंदाज लावू शकतो. मग इक्वल सेट कशाला म्हणायचं तर लक्षात घ्या. बघा, फॉर एक्झाम्पल टू सेट, that is set A and set B. Element of set A which is also element of set B that time. Set A and set B is called equal set. समजा A आणि B हे दोन संच आहेत. काय आहेत? दोन संच आहेत. संच A मधले घटक आणि B मधले घटक, A चे जे घटक आहेत तेच B मध्ये आहे, B मध्ये जे आहे तेच A मध्ये आहे. ज्यावेळेस असे दोन संच आपल्याला दिले असतील त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज द इक्वल सेट. आता इक्वल सेटचं जर तुम्ही बघितलं तर एक मिनिंग आपण बघूया, एक्झाम्पल बघूया. बघा, एक एक्झाम्पल आपण घेऊया. सेट A इंटू दिस x such that x is a letter of the word listen. Is a letter of the word listen. कंटिन्यू करतो पुढे, स्ट्रेट लिहितो. वर्ड ऑफ लिसन, LISTEN, लिसन. ओके. संच ए मधील एक हा घटक लिसन या शब्दातील अक्षरांचा आहे. संच बी, मी इथे जागा सोडतो. सेट बी यामध्ये सुद्धा x such that x is a letter of the word silent. Silent. बघा, पहिलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण दोघांमध्ये काय काय आहे ते समजून घ्या. संच ए मध्ये असणारे जे घटक आहेत ते कोणते घटक आहे? लिसन या शब्दातील अक्षराचे घटक आहे किंवा अक्षर आहे. मग आता लिसन मध्ये कोणकोणते आहे? एल घेतला, आय घेतला. अगोदर आपण त्याची यादीबद्दल तयार करून घेऊ किंवा यादी तयार करून घेऊ. दॅट इज द लिस्टिंग मेथड. आपल्याला एक्झाम्पल्स ते जे दिलेले आहेत ते रूल मेथड मध्ये दिले. एल आय घेतला, एस घेतला, टी घेतला. बघा, वर्ड डबल व्हायला नको आणि एन पण घेतला. लिसन. तसंच आता सेकंड मध्ये आपल्याला बघायचं आहे. बी, सेट बी मध्ये असणारे जे घटक आहे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. परत इथे यस घेतला, आय घेतला, एल घेतला, त्याच्यानंतर ई घेतला, एन घेतला, टी घेतला. आता बघा, दोघांमधले जे काही इलेमेंट्स आहेत त्यांची आपण कम्पेअर करूया. मी आता हे थोडंसं बाजूला ठेवूया, म्हणजे फक्त कम्पेअर करतो मी, अंडरलाईन करू आपण. इथं एल आहे, याच्यामध्ये एल आहे का बघा कुठे आहे. आय आय, यस यस, टी टी, ई ई, एन एन. दोघांमध्ये पण जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 वर्ड आहे. 6 आपण त्याला म्हणू लेटर आहे. तसेच इथं पण बघा 1 2 3 4 5 6 याच्यात पण 6 लेटर आहे आणि जे दोघांमध्ये असणारे 6 लेटर कंबाईन आहेत, सारखेच आहेत. दॅट टाइम सेट ए अँड बी इज ए इक्वल सेट. अशी जर घटना असेल
व अशा प्रकारचं जर दोघांमध्ये असणारे इलेमेंट जर कंबाईन असतील, सारखेच असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द इक्वल सेट. आणि म्हणून हे जे सेट आहे हे इक्वल सेट आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनने दाखवायचे. मग इथं आपण लिहूया देअरफॉर सेट ए इक्वल सेट बी, और असं पण करू शकता तुम्ही बी इक्वल सेट ए. हे झालं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. बघा दोघांमध्ये असणारे जे इलेमेंट्स आहेत ते कसे आहेत, सारखे आहेत. ए मधले घटक बी मध्ये आहेत, बी मधले घटक ए मध्ये आहे, म्हणून ए हा बीचा सॉरी ए आणि बी किंवा बी आणि दोघं कसे आहेत, इक्वल आहेत, म्हणून दोघांमध्ये इक्वलचं साइन आपण घेतलेले, दॅट इज द इक्वल सेट. अशा पद्धतीने इक्वल सेटचे असे नंबर्स ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये मग तुम्हाला उदाहरणं देताना, एक्झाम्पल्स देताना मात्र ते दॅट मे बी इन रूल मेथड और लिस्टिंग मेथड, तुम्हाला कोणत्याही प्रकारामध्ये ते दिलेले असतील. मग रूल मेथडमध्ये जर दिलेले असतील तर अगोदर त्याच्या लिस्टिंग तयार करून घ्यायच्या, लिस्टिंगनुसार दोघांची कम्पेअर करायची. आलं लक्षात? तुम्हाला रूल मेथडवरनं डायरेक्ट ते इक्वल सेट आहे की नाही हे लक्षात येणार नाही. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे आता आपल्याला, दॅट इज वेन डायग्राम. आता वेन डायग्रामच्या अगोदर 1.2 मध्ये इक्वल सेटचे आणि याच्या अगोदरचे जे आपण टाइप्स ऑफ सेट आपण बघितले त्यातले काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला बघायचे. बघा आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 एक्झाम्पल दिलेले. यामध्ये कोणते 2 एक्झाम्पल इक्वल सेटचे आहेत हे प्रूव्ह करायचे किंवा तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे. बघू आपण क्वेश्चन काय आहे, कशा पद्धतीने जस्टिफाय करता येईल. बघा काय, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग, क्वेश्चन घेऊ आपण, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग, which of the following are equal sets, are equal sets. पुढील कोणते संच समान संच आहेत ते सांगा. and which are not, आणि कोणते नाही ते पण सांगा. and which are not, क्वेश्चन मार्क. पुढे काय म्हटलंय, justify your answer, justify your answer. एक्झाम्पल्स लिहून घेऊ आपण. सेट ए दिलेला आहे, सेट ए that is x such that 3x minus 12. सेकंड बी दिलेला आहे, x such that x is a natural number, x such that x is an a natural number, natural number. फर्स्ट लिहितोय थोडंसं अक्षर तुम्हाला समजेल, बुक मध्ये एक्झाम्पल दिलंय. बट x is neither prime nor composite, but x is neither prime nor composite. आणि थर्ड एक्झाम्पल दिलेले आहे, x such that x such that x belongs to n, हा नैसर्गिक संख्या असून x less than 2, x less than 2. या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स जे आहे ते दिलेले. आता याच्यामध्ये decide which of the following, okay. बघा आता तिघांचं आपण अगोदर गुणधर्म पद्धतीचं यादी पद्धतीमध्ये रूपांतर करून घेऊ. आता पहिला जो सेट आहे तो बघा, x
सच दॅट 3x मायनस 12. आता 3x मायनस 12 म्हणजे अशी संख्या आहे का 3 गुणिले x म्हणजे x ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 12 हा जो आहे तो काय येणार आहे, पुढे काय म्हणतो इज इक्वल टू, तरी म्हटलं काहीतरी चुकलंय आपलं, -1 बघा इथं असं आहे ते 3x मायनस 1 इज इक्वल टू 2 असा आहे क्वेश्चन, ज्यामध्ये x सच दॅट x 3x हा असा आहे की ज्यातून -1 म्हणजे 3x मायनस 1 केल्यानंतर इथं काय होतो 2 शिल्लक राहतो. मग आता 3 ला कोणती नंबर आहे किंवा कोणता अंक आहे ज्याने मल्टिप्लाय केल्यानंतर त्यातून -1 केला की खाली काय होतो 1 होतो. बघा मग आता 3 into x, मग x ची व्हॅल्यू इथे किती घ्यावं लागेल 1, 3x into 1 दॅट मीन्स 3 into 1 3 minus 1, 3 मधून -1 केल्यानंतर खाली काय आहे +2 दॅट मीन्स पहिल्या याच्यामध्ये x ची व्हॅल्यू जी असणार आहे ती असणार आहे 1. ओके. सेकंड मीनिंग काय, x such that x is a natural number. संच b तील x हा घटक असा आहे की जो नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या आहे, परंतु but x is neither prime nor composite. परंतु ती संख्या मूळ संख्याही नाही आणि ज्याला आपण कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या आहे. कंपोजिट म्हणजे काय, संयुक्त संख्या आहे. आता मला सांगा, एक 1 जो आहे तो आपण मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही, म्हणजे तो कोण आहे तर 1 च आहे, म्हणजे a चाही घटक 1 b चाही घटक 1. तिसरा जो आहे दॅट इज द सी. आता त्याचं पण आपण बघूया एक्सप्लेनेशन काय आहे. बघा सेट सी मध्ये x सच दॅट x बिलॉंग्स टू n, यामध्ये सुद्धा x हा घटक नैसर्गिक संख्येचा घटक असून x हा लेस दॅन 2, x हा 2 पेक्षा लहान आहे. आता मला सांगा, नैसर्गिक संख्यांची सुरुवात एकापासून होते 1 2 3 4 5. मग x मध्ये संच सी मध्ये असणारा x हा घटक असा आहे जो नैसर्गिक संख्या असून 2 पेक्षा लहान. मग 2 पेक्षा नैसर्गिक संख्या लहान असणारी जी कोणती आहे 1, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून तिघांचं जर आपण बघितलं म्हणजे लिस्टिंग मेथड मध्ये जर आपण त्यांचे एलिमेंट्स बघितले तर 1 1 1 दॅट मीन्स शेवटी आपल्याला काय सांगता येईल, मग इथं उत्तर लिहिता येईल आपल्याला दॅट इज किंवा देअरफॉर सेट A इक्वल टू सेट B इक्वल टू सेट C. म्हणजेच इथं काय म्हणणार आपण, संच A B C हे तिघही जे आहेत ते कसे आहेत इक्वल आहेत. या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 जो आहे तो काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे वेन डायग्राम. मी तुम्हाला बोललो, आता वेन डायग्राम काय आहे ते आपण बघू. वेन डायग्राम मराठीत सुद्धा त्याला वेन आकृती, वेनच नाव दिलेलं गेलेलं आहे. वेन हा एक जॉन वेन दॅट इज द फर्स्ट मॅथमॅटिशियन आहे हु गिव्ह द मॅथमॅटिकल फॉर्म टू लॉजिक अँड प्रोबॅबिलिटी. ज्याने गणिताचं जे काय आपण म्हणतो लॉजिक आणि प्रोबॅबिलिटी संभाव्यता जी आहे याच्यावरती काय केलेलं आहे, स्टडी केलेला आहे किंवा त्याचे जे थेरम आहे ते गणितामध्ये मांडलेले आहे, ज्याचं नाव जॉन वेन या नावावरूनच वेन डायग्राम ही कन्सेप्ट जी आहे ती पुढे आलेली आहे. बघा, हीच फेमस बुक इज लॉजिक ऑफ चान्स, आणि या गणित तज्ञांचं लॉजिक ऑफ चान्स नावाचे एक पुस्तक जे आहे ते फेमस आहे. ते तुम्ही सर्च करू शकता, जीमेल आपलं गुगलवरती बघू शकता, त्यांची इतर जी माहिती ती तुम्ही घेऊ शकता. आपल्याला फक्त आता मग ह्या जॉन वेन गणित तज्ञाने या चॅप्टरशी रिलेटेड जी कन्सेप्ट मांडलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. दॅट इज द वेन डायग्राम. आता वेन डायग्राम तुम्ही म्हणाल काय, लहान मुलांसारखा खेळ आहे, बाकी काही नाही. उदाहरणार्थ मग आता तुम्हाला जर एखादं एक्झाम्पल दिलं, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल 1. यामध्ये मला आवडणारे पहिले 10 मधील प्राप्तांक, 1 ते 10 पर्यंतचे प्राप्तांक मी घेतला, किंवा सेट A इज ए एलिमेंट किंवा सेट A into this number of element which is natural, first 10 natural number. पहिले 10 प्राप्तांक आपण घेतो, त्यामध्ये पण 10 मध्ये आपण ठीक आहे 10 घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि तुम्हाला सांगितलं किंवा डायरेक्टली असा पण प्रश्न डायरेक्ट विचारतात, पुढील दिलेल्या संचाची वेन डायग्राम काढा. ड्रॉ द वेन डायग्राम ऑफ द फॉलोइंग सेट.
गिव्हन सेट पुढे दिलेल्या संचाची वेन डायग्राम करा. आता वेन डायग्राम काय ते समजून घ्या. दिलेला संच आणि त्या संचातील घटक, दिलेल्या संचातील घटक थोडक्यात तुम्हाला एका बंदिस्त आकृतीमध्ये दाखवायचे असतात आणि त्या आकृतीला नाव द्यायचं. जे संचाला नाव असेल ते नाव त्या आकृतीला द्यायचं. याला म्हणतात वेन डायग्राम. बघा, बंदिस्त आकृती पाहिजे म्हणजे जिथून एंड सुरुवात झाली ना तिथंच तिचा काय झाला पाहिजे, एंड झाला पाहिजे. तुम्ही बघा अशी आकृती कशी काढली. मग मी ते घटक लिहू शकतो मला वाटेल तसे. मी 1 लिहिला, नंतर मला वाटलं 2 लिहिला, 3 लिहिला, 4 5 6 7 8 9 मला वाटलं 10. आणि मग कोणता संच त्याला नाव द्या ए. त्याला थोडंसं जरा डार्क करा म्हणजे संच ए आणि त्यामध्ये हे जे घटक एका बंदिस्त आकृतीमध्ये मी दाखवले ही झाली वेन डायग्राम. लक्षात आलं. मग ही वेन डायग्राम जी आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे काढू शकता. चौकोनी, त्रिकोणी, रेक्टँगल मध्ये काढा, ट्रॅपेझियम मध्ये काढा किंवा तुम्ही टाइप्स ऑफ क्वाड्रँगल जे आहे त्यामधलं कुठलाही वापरू शकता. रोम्बस घेऊ शकता, क्वाड्रिलॅटरल घेऊ शकता, स्क्वेअर घेऊ शकता, सर्कल पण घेऊ शकता. या पद्धतीने मला वाटलं याला तुम्ही मला याच्यामध्ये लिहायचे नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दिस इज ऑल्सो वेन डायग्राम. या पद्धतीने तुम्ही वेन डायग्राम काढू शकता. परत मला वाटलं नाही मला सर्कलमध्ये लिहायचं, इलिप्टिकल काढायचं आहे तरी चालेल. परत याला नाव द्या सेट ए 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही झाली वेन डायग्राम. काही अवघड आहे का वेन डायग्राम? नाही. तुम्हाला दिलेल्या संचाची वेन डायग्राम काढायला हवी ती या पद्धतीने काढायची. फक्त आता याच्यामध्ये थोडंसा कॉम्प्लिकेशन काय असतं, कधी कधी तुम्हाला आता इथे डायरेक्ट लिस्टिंग मेथडमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं, कधी कधी तुम्हाला ते डायरेक्टली रूल मेथडमध्ये दिलेलं असेल. मग प्रथम रूल मेथडचं तुम्ही काय करायचं, लिस्टिंगमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आणि नंतर तुम्ही वेन डायग्राम काढून त्याच्यामध्ये हे जे एलिमेंट्स आहेत ते काय करायचे, डिनोट करायचे. ते पण आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल घेऊ. हे पहिलं एक्झाम्पल आहे. आता दुसरं एक्झाम्पल मी घेतलं. फॉर एक्झाम्पल सेट बी इंटू दिस एक्स such that x minus 10 less than equal to x greater than equal to x less than equal to 0 आणि x इथं म्हटलेलं is an integer. बघा अगोदर हे समजून घ्या. इथं काय म्हटलंय पहा, संच बी मधील घटक असे आहेत की गुणधर्म पद्धत दिली. x such that x, तो x कसा आहे, x हा लेस दॅन इक्वल टू -10 च्या बरोबरीने आहे. लेस दॅन इक्वल टू आलं मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं आहे. खाली जर अंडरलाईन असेल तर समजायचं -10 पण त्याच्यामध्ये आहे. अँड इकडं ग्रेटर दॅन इक्वल टू. आता इथं ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणायचंय कारण की x वर आपण फोकस करतोय. इथं म्हणणार x is greater than equal to -10 less than equal to 10. सॉरी 0 आहे का, हा लेस दॅन इक्वल टू 0 आहे. ओके. आणि x is an integer आणि x हा काय आहे, इंटिजर. आता इंटिजर तुम्हाला माहिती आहे ऑल निगेटिव्ह नंबर्स. मग आता -10 ऑल निगेटिव्ह नंबरच येतात असं नाही, इंटिजर मध्ये दोघेही येतात. पण इथं आपल्याला लिमिट कुठपर्यंत दिलेले 0 पर्यंत. कुठून, -10 पासून. मग मला सांगा -10 पासून 0 पर्यंत म्हटल्यावर नंबर आपण कसे घेणार. तुम्ही अगोदर सेट जो आहे काय म्हणतो आपण त्याला, गुणधर्म पद्धतीचा यादी पद्धतीमध्ये रूपांतर करून घेऊ. -10 -9 -8 -7 -6 -5 बरोबर आहे की नाही. आता मी उलटा लिहिला, तुम्ही उलटा लिहिला तरी चालेल. -5 नंतर बोला -4 -3 -2 लेस दॅन इक्वल टू 0 म्हटलेलं आहे. -1 म्हणजे 0 पण त्यामध्ये. दॅट इज आपण हा असा पण लिहू शकतो. मी मुद्दाम इकडनं सुरुवात केली. मग मला वाटलं 0, पण आपण शून्याच्या उजवीकडे जाताना मात्र एक चुकी होते. काय, तो मायनस जो नंबर आहे तो काय होतो, म्हणजे आपल्याला लिहिताना त्याची जी व्हॅल्यू आहे ती बदलत जाते. म्हणून घेताना आपण असंच लिहिलं तरी असंच राहू द्या, काय फरक पडत नाही. किंवा 0 -1, मग 0 म्हटल्यावर -1 चालणार नाही. 0 -1 -2 -3 -4 -10 पर्यंत लिहा आणि शेवटी 0 लिहा तरी चालेल. ठीक आहे. स्टँडर्ड जी पद्धत आहे ती हीच राहू द्यायची आणि मग याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. -1 पासून पुढे लिहिलं तरी चालेल. बोला मग आता काय करायचं आपल्याला, वेन डायग्राम काढायची. मग आता इथं
वेन डायग्राम तुम्हाला जी वाटेल, मग अशी सांगितलं स्क्वेअर काढा, सर्कल काढा, रेक्टँगल काढा, राईट अँगल काढा, राईट क्वाड्रँगल काढा किंवा इलिप्टिकल काढा, तुम्हाला जो वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तो सेट घेऊ शकता. मला वाटलं मी इलिप्टिकल घेतला, याला आपण नाव देऊ. कुठला सेट आहे? सेट बी. याच्यामध्ये नंबर्स कुठले कुठले आहेत? मग -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे, -5 आहे, -6 आहे, -7 आहे, -8 आहे, -9 आहे, -10 आहे आणि 0 आहे. ओके, या पद्धतीने त्यातले जे एलिमेंट्स आहेत ते त्यामध्ये लिहायचे. याला काही सिक्वेन्सच पाहिजे असं काही नाही, पण याच्यामध्ये जेवढे घटक आहेत ते आपल्याला सर्व याच्यामध्ये दाखवायचे असतात आणि या पद्धतीने वेन डायग्राम जे आहे ते काढायचे असते. मी तुम्हाला सांगितलं वेन डायग्राम 2 प्रकारे विचारली जाऊ शकते. एक तुम्हाला डायरेक्ट लिस्टिंग मेथड दिली तर वेन डायग्राम काढणं सोपं, जसं आपण लेफ्ट हँड साईडचं आपण एक्झाम्पल बघितलं. राईट हँड साईडला तुम्हाला इथं मात्र देताना एक्झाम्पल जर रूल मेथडमध्ये दिलेला असेल त्याचं लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्जन करा आणि त्यावरून तुम्हाला काय करायची आहे? वेन डायग्राम काढायची. ओके, इथं आपण थांबू. आता पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे उद्यापासून. दॅट इज सबसेट. सबसेट नंतर युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, डिसजॉईंट सेट, युनियन ऑफ टू सेट, नंबर ऑफ एलिमेंट इन सेट आणि वर्ड प्रॉब्लेम, असे अजून आपले 4 ते 5 पॉईंट्स जे आहेत ते या चॅप्टरचे बाकी आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.